विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्सची ना जरा भीतीच वाटते आणि त्यात डेरिव्हेशन म्हणलं की भयानक प्रकार. पण मी तुम्हाला सांगू का, आत्ताचं व्हिडिओ लेक्चर जे आहे, आता मी जे शिकवतोय तुम्हाला, मन लावून बघा आणि मग तुम्हाला हे पटलंय का मला सांगा. जेव्हा मी तुम्हाला आता डेरिव्हेशन शिकवेन, नंतर तुम्ही मला सांगा ते सोपं आहे का अवघड आहे. ओके, सुरुवात करूया आपण. लक्ष द्या. म्हणजे या लेक्चरमध्ये मला एकदम इझी आहेत, पण इम्पोर्टंट असे डेरिव्हेशन शिकवायचे आहेत. ओके. पहिलं जे घेतोय ते नीट लक्ष द्या. इथं ना ही व्हेइकल आहे बरं का. ही व्हेइकल आहे आणि ती व्हेइकल हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड वरून चाललेली आहे आणि मला ना त्याच्यासाठी ना स्पीड जे आहे, ओके, त्या स्पीड लिमिट ठरवायचं आहे मला. ओके. आता मला इथं काय करावं लागेल माहितीये का, की आपले नेहमीचे शब्द तुम्हाला माहित आहेत ना बाळांनो, कन्सिडर, तर नंतर लेट, नंतर वी नो दॅट हे लिहिणार आहे आपण. बरोबर आहे. कन्सिडर काय करायचं, ही व्हेइकल आहे ट्रॅव्हलिंग अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड ऍज शोन इन द फिगर आणि ऍज शोन इन द क्वेश्चन लिहिणार आहे आपण. कळालं का? प्रश्नात जे दिले तेच लिहायचंय आपल्याला. लेट, व्ही म्हणजे त्याची वेलॉसिटी, एम म्हणजे मास, जी म्हणजे ऍक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी, एन म्हणजे नॉर्मल रिएक्शन, एफ एस म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, हे सगळं लिहायचं. आता नीट ऐका. याच्यावर हा जो सरफेस आहे, कुठलाही ऑब्जेक्ट असू दे, नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये वेट ऍक्ट होतं नेहमी. हे आजचे लेक्चर तुम्ही बघितलेत त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. याला बॅलन्स करते नॉर्मल रिएक्शन की जी या सरफेसला परपेंडिक्युलर असते. आणि हे जे व्हील आहेत, ही चाक आहेत गाडीची, लक्षात घ्या. आणि गाडी ही फोर व्हीलर आहे बरं का बाळांनो. गाडी ही फोर व्हीलर आहे, लक्षात घ्या. दोन चाकं पुढे आहेत. ओके. आणि फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड्स या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो, सेंटरच्या दिशेनं. ओके. सेंटरच्या दिशेनं फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतो. समजला का रे तुम्हाला? प्रश्नच मिटला, लक्षात घ्या. आता इथं बघा मी काय म्हणतोय. फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो या दिशेने ऍक्ट होतोय, तो तुम्हाला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. ओके. नॉर्मल रिएक्शन वेटला बॅलन्स करणार आहे. घ्या रेशो. मग फ्रिक्शनल फोर्सला नॉर्मल रिएक्शन डिवाइड केलं तर इथं व्ही स्क्वेअर अपॉन आर जी येणार. कारण मासला मास काय होणार आहे, कॅन्सल. बर, फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला असतो म्यू एस इंटू एन आणि हे एन आहे ते सुद्धा कॅन्सल होणार आहे. आणि व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आता एन ला एन काय होणार, कॅन्सल. हे आर जी इकडे येणार आहे आणि या व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल कोर रोड साठी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळाला म्यू आर जी. हा, याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी झाली तर गाडी पलटी होणार, लक्षात घ्या. ओके. मग आता मला सांगा, म्यू एस इंटू आर जी काय केलं या प्रश्नात. आता मी तुम्हाला जे 4 ते 5 प्रश्न देणार आहे, त्यात मी तुम्हाला फक्त फोर्स बॅलन्स करायला लावतोय. त्या गाडीवर ऍक्ट होणारे फोर्स. कोण कोणाला बॅलन्स करतोय, काय प्रोव्हाइड करतोय, एवढंच आहे. बरं, याचं डिटेल उत्तर कुठे मिळेल? हँड रिटन नोट्स सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा. ह्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ पण घेतलाय, पण मला ना तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सोपे प्रश्न दाखवायचे आहेत. आता एक काम करूया. दुसरा जो पॉइंट आहे, तो आहे वेल ऑफ डेथ. बघा, ही वेल ऑफ डेथ आहे. इथे ती व्हेइकल आहे. त्याची गोल 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 फिरते, माहिती आहे ना तुम्हाला? वेल ऑफ डेथ. मला सांगा, इथं तो व्हेइकल आहे. नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये काय ऍक्ट होतं, वेट mg. ही आहे नॉर्मल रिएक्शन आणि इकडे आहे फ्रिक्शनल फोर्स. सगळं बदललंय आता. फ्रिक्शनल फोर्स आता वेटला बॅलन्स करणार आहे. नॉर्मल रिएक्शन सेंटरच्या दिशेने ऍक्ट होते, म्हणजे ते सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. फ्रिक्शनल फोर्स वेटला बॅलन्स करणार आहे. घ्या की रेशो. मग नॉर्मल रिएक्शन अपॉन फ्रिक्शनल फोर्स दॅट इक्वल्स तुम्हाला मिळणार आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला मगाशी सांगितलेला की म्यू एस इंटू एन दॅट इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. एन ला एन काय होणार, कॅन्सल. आर जी जाऊ दे वर. मग आर जी ला म्यू एस न डिवाइड करा, स्क्वेअर रूट काढा, मिळालं की व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वेल ऑफ डेथ साठी. कुणासाठी मिळाला, वेल ऑफ डेथ. मग आता हे दोन प्रश्न खूप इम्पॉर्टंट तुमच्या लक्षात आलेत का? इथं फक्त डायग्राम काढून फोर्स रिझॉल्व्ह करायचे. ओके. आता मी काय करतोय बघा, समजून घ्या. मी तुम्हाला ना फिजिक्सचं टेक्स्टबुक दाखवतोय. ओके. आणि या फिजिक्सच्या टेक्स्टबुक मध्ये की नाही, बघा मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय व्यवस्थित, लक्ष द्या. परीक्षेत मी पुस्तकातला एक प्रॉब्लेम तुम्हाला दाखवतो. ओके. आणि नंतर ना तुम्ही तो समजून घ्या काय आहे ते त्या प्रॉब्लेम मध्ये. ओके. दुसरा प्रॉब्लेम आहे 1.2. एक मिनिट फक्त मिळाला. ओके. ओके. लक्ष द्या. ओके. चला इथं घेऊया आपण तो प्रॉब्लेम. बघा,
A motorcyclist is to be undertake horizontal circle inside the cylindrical wall. म्हणजेच well of death. Okay. Inner radius 4 मीटर दिले. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0.4 दिले आणि कॅल्क्युलेट मिनिमम स्पीड विचारले. आता मी तुम्हाला सांगतो वेल ऑफ डेथ म्हणलं तर RG अपॉन म्यू आहे आणि हॉरिझॉन्टल कर्व रोड म्हणलं तर RG इंटू म्यू आहे. व्हॅल्यू पुट करूया चला. आर ची व्हॅल्यू त्यांनी 4 मीटर दिले, जी ची व्हॅल्यू 10 घ्यायला सांगितले का बघा, 10 घ्यायला सांगितले आणि म्यू ची व्हॅल्यू 0.4. सेम प्रॉब्लेम बोर्डच्या एक्झाम मध्ये आलेला आहे. तुम्ही जुने पेपर काढून बघा. मी हा पॉइंट कॅन्सल केला की वर एक 0 वाढेल. 4 ला 4 कॅन्सल. 10 मीटर पर सेकंद आन्सर येतंय. बर त्यांनी इथं फ्रिक्वेन्सी विचारले. सांगू का? विचारले का फ्रिक्वेन्सी? विचारले फ्रिक्वेन्सी. पण मी तुम्हाला सांगतो पिरियड टाइम काढा. तो कसा काढणार? एका रिव्हॉल्युशन मध्ये डिस्टन्स केले किती कव्हर केलं त्याला व्हेलॉसिटीने डिवाइड करा. पिरियड टाइम मिळेल. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे पिरियॉडिक टाइमचा रेसिप्रोकल असतो. वरती व्ही येणार आणि खाली 2 पाय आर. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 10 आली होती. 2 पाय आर ची व्हॅल्यू 4 आहे. 4 2 जा 8. 8 पाय सॉल्व्ह करा. आन्सर मिळेल. प्रश्न सोपे आहेत की नाही? प्रश्न हे सोपेच आहेत बाळांनो. तुम्हाला फक्त फोर्सेस रिझॉल्व्ह करता आले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या. तुमचा तर जास्त वेळ घेत नाहीये. पण मोस्ट सेफ स्पीड काढायचं आहे मला. मी जेव्हा 12वीत होतो ना, तेव्हा मला कळालीच नाही डायग्राम काय आहे ते. मी नेहमी सांगतो मुलांना बरं का, हीच गोष्ट. जेव्हा शिकवायला सुरुवात कळाली ना, तेव्हा कळालं की हे व्हेइकल आहे. फोर व्हीलर. ही 2 चाकं इथे आहेत, 2 पुढे आहेत लक्षात घ्या. आता ऐका. इथून नेहमी डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये काय होणार आहे? एमजी. हा आहे अँगल ऑफ बँकिंग. हा प्रश्न करायचा. व्हॉट इज अँगल ऑफ बँकिंग? तुम्ही करा बरं का थेरी क्वेश्चन. याला परपेंडिक्युलर असणार आहे. नॉर्मल रिएक्शन. हा बघा नॉर्मल रिएक्शन हा फोर्स आहे. मग त्याला रिझॉल्व्ह केलं पाहिजे. त्याचा हा एक कॉम्पोनंट आणि हा एक कॉम्पोनंट आहे ना. हा थीटा आहे ना बाळांनो, समजून घ्या बरं का, लक्ष द्या. आता थीटा नीट लक्ष द्या. ही नॉर्मल रिएक्शन आहे. हम्म. आता मी काय करतोय, हात सरफेस असा टिल्ट करतोय. ओके, मग ही नॉर्मल रिएक्शन झाली. म्हणजे मी काय केलं बघा, समजलं का तुम्हाला? मी असं करतोय याचा अर्थ हा थीटा इथं. हे थीटा आहे. त्याच्यामुळे हा कॉम्पोनंट येणार आहे एन कॉस थीटा बाळांनो आणि हा कॉम्पोनंट येणार आहे एन साइन थीटा. कसं? हा जर थीटा असेल, ही त्याची ऍडजस्टंट साइड आहे ना. आता रस्ता असा तिरका आहे, इकडे सेंटर असणार आहे. मग सेंटरच्या दिशेनं जो फोर्स ऍक्ट होतोय तो आहे एन साइन थीटा आणि तो तुम्हाला सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. हा वेटला बॅलन्स करतोय म्हणजे एन कॉस थीटा एमजी ला बॅलन्स करतोय. एन ला एन कॅन्सल, रेशो घ्या. मला मिळणार आहे टॅन थीटा इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. व्ही इक्वल्स टू अंडर रूट आर जी टॅन थीटा. मोस्ट सेफ स्पीड. आता दोन एक्सप्रेशन मी तुम्हाला देणार आहे बरं का. वेलॉसिटी इक्वल्स टू अंडर रूट आर जी म्यू एस प्लस टॅन थीटा आणि 1 हो 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 हो. इथं मी तुम्हाला विचारतोय रे, अगोदर कोण आहे? अगोदर कोण आहे? टॅन थीटा आहे का म्यू एस आहे? इथं माझं बरोबर आलंय. इथं काही इश्यू नाहीये. हा फॉर्म्युला बरोबर आहे. का? कारण ऍडिशन मध्ये कोणी प्लस मायनस 3 प्लस 4 आणि 4 प्लस 3 सेम येणार ना. पण जेव्हा हे तुम्हाला मिळणार आहे मॅक्सिमम स्पीड. पण जर मिनिमम स्पीड काढायचं असेल, ओके, तर इथे प्लस येईल. म्यूएस इंटू टॅन थीटा येईल. वरती मायनस साइन येईल. मग या दोघांमध्ये जी मोठी व्हॅल्यू आहे ती इथं पाहिजे. तुम्ही मला कॉमेंट करून सांगा काय येणार आहे ते. पण हे दोन डेरिव्हेशन्स आहेत. 1, 2, त्याच्यानंतर 3 मोस्ट सेफ स्पीड, त्याच्यानंतर 4 वेल ऑफ डेथ, त्याच्यानंतर 5 व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. त्याला त्यांनी ना बेंड पण म्हणलंय. रोड इज बेंड असं म्हणलंय. म्हणजे काय बेंड म्हणजे बँकिंग नाहीये. तुम्ही क्वेश्चन बँक मध्ये बघा शेवटचं न्यूमेरिकल आहे. पण बाळांनो तिथं तुम्हाला हेच फॉर्म्युले वापरायचे आहेत. ओके. मग आता कराल का हे 5च्या 5 प्रश्न? शेवटचे 2 प्रश्न पाहिजेत. आपल्या चॅनल वरती आहे रोटेशनल डायनॅमिक्सची ना प्लेलिस्ट आहे. 8 व्हिडिओ व्हाईट बोर्ड वरती आहेत पण बेस्ट आहेत. ओके. मग कराल हे प्रश्न? काही काळजी वाटत नाही ना, टेन्शन घेऊ नका. पण आज पहिले 5 टॉपिक झाल्याशिवाय झोपायचं नाहीये. मी तुम्हाला डेरिव्हेशनचा कंटेंट द्यायला लागलोय, पण स्वतःहून तुम्हाला डेफिनेशन, लॉज, डिस्टिंग्विश हे पार्ट तर करायचे आहेत. स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो ह्यातलंच आहे ना, पहिल्या 5 टॉपिक मध्येच आहे ना. तुम्हाला सांगतो डेफिनेशनचा ढीग लागलाय थर्मोडायनामिक्स मध्ये. त्याच्यानंतर लॉज पहिल्या टॉपिक मध्ये पण आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहेत नाही प्रश्न. सगळं करा. काही काळजी वाटणार नाही.
आज निवांत झोप लागणार आहे आपल्याला. ओके. कारण आपले 40-50 मार्काची तयारी झाली असणार आहे. ओके. मग नेक्स्ट डेला तर आपण चांगला कंटेंट देणारच आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही ना ते बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा बरं का. बघा मी YouTubeचं ते एनालिसिस बघतो. नोटिफिकेशन पोहोचतायत. किती तुम्ही 10 व्हिडिओ रोज अपलोड करा. तुमचे सबस्क्रायबरपर्यंत नोटिफिकेशन YouTubeकडून 100% पोहोचवले जातायत. फक्त तुम्हालाच आता तुमच्या अभ्यासाचं स्पीड थोडं वाढवावं लागेल. का? कदाचित कमी वेळेत माझे व्हिडिओ अपलोड होणार आहेत. लक्ष द्या. ओके. मग करा चांगली तयारी. ऑल द बेस्ट.